नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आणि हे त्यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे. हे ट्विट करून रोहित पवार यांनी ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियन फलंदाजाची शरद पवार यांच्यासोबत तुलना केली. ग्लेन मॅक्सवेल हा धडाडीचा फलंदाज. त्याने काल झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये एक अति सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. परिस्थिती अशी होती की ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानच्या विरोधात हरते की काय अशी स्थिती असताना ग्लेन मॅक्सवेल उभा राहिला आणि त्याने धडाकेबाज द्विशतक पटकावून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेल याच्या सोबत रोहित पवार यांनी शरद पवार यांची तुलना केली आणि ट्विट करताना रोहित पवार म्हणतात की परिस्थिती कितीही विरोधात असली आणि मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत द्वेषाने लढायचं असतं. नुसतं लढायचं नसतं तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशा वेळेस परिस्थिती साथ देते, मग ते खेळाचे मैदान असो की राजकीय. मंडळी, कदाचित हे ट्विट त्यांनी केलं असतं तर ते ट्विट शरद पवार यांच्या बाबत आहे हे आपल्याला कळलं नसतं. पण त्यांनी केवळ ट्विट केलं नाही तर रोहित पवार यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि शरद पवार यांचा फोटो बाजूबाजूला असलेला एक फोटो देखील ट्विट केला आणि त्यामुळे रोहित पवार यांनी ग्लेन मॅक्सवेल यांच्याशी शरद पवार यांची तुलना केली हे सिद्ध झालं. आता मित्रांनो, रोहित पवार म्हणतात की शरद पवार हे कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने मॅक्सवेल खेळला तसे शरद पवार हे राजकारणात खेळत असतात. रोहित पवार यांनी जो फोटो ट्विट केलेला आहे तो फोटो आहे अर्थातच 2019 पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीचा, ज्या वेळेस शरद पवार पावसात भिजत भाषण करत होते तो फोटो आहे. म्हणजे रोहित पवारांना हे दाखवून द्यायचं होतं की शरद पवार यांनी कसं पावसात भिजून भाषण केलं आणि त्यामुळे लोकमत फिरवलं, लोकमत आपल्या बाजूने करून घेतलं. मंडळी, पण या ठिकाणी रोहित पवार यांना एक प्रश्न विचारावा लागतो आणि तो प्रश्न माझ्या काय तुमच्याही मनात असेल की शरद पवार पावसात भिजले पण राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या? 54 जागा मिळाल्या मित्रांनो. राष्ट्रवादीला फक्त 54 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयश्री खेचून आणली नाही. ज्या पद्धतीने मॅक्सवेल यांनी विजयश्री खेचून आणली तसं शरद पवार यांनी विजयश्री खेचून आणली नाही मित्रांनो. शरद पवार पहिलीत होते आणि त्यानंतर 40 वर्षानंतरही ते पहिलीतच राहिले. कारण स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या राजकीय कौशल्यावर शरद पवार यांनी इतक्या जागा कधीच मिळवल्या नाहीत की ज्यामुळे ते स्वबळावर सत्तेत येतील. मॅक्सवेलने द्विशतक झळकावलं आणि द्विशतक झळकावून आपला संघ विजयी केला. शरद पवार यांनी जो जादुई आकडा 155 154 लागतो तो कधीच खेचून आणला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही कधीच विजयी झाली नाही. हा, राष्ट्रवादी काँग्रेसला कुबड्या घ्याव्या लागल्या, इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या, इतर पक्ष फोडावे लागले. त्याच वेळेस शरद पवार हे राज्यात सरकार स्थापन करू शकले. नाहीतर स्वतःच्या बलबुत्यावर, स्वतःच्या राजकीय कौशल्यावर, स्वतःच्या मनगटावर शरद पवार हे कधी विजयश्री घेऊन आले हे तुम्ही सांगा. नाही ना. मग रोहित पवार मॅक्सवेल यांच्याशी
शरद पवार यांची तुलना कशी करतात. असो मंडळी, आज शरद पवार यांची परिस्थिती अशी आहे की शरद पवार कधी काळी राज्यातले चाणक्य समजले जातात. कुठलाही विषय आला महाराष्ट्राच्या राजकारणात की त्याचा संबंध थेट शरद पवारांशी लावला जायचा. हे शरद पवार राजकीय चाणक्य कसे आहेत हे मीडिया लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होती. पण मित्रांनो, खरंच शरद पवार यांची ती क्षमता होती का? 2019 मध्ये पावसात भिजून आणल्या जागा फक्त 54 आणि त्या 54 जागांच्या आधारे आपण सत्तेत बसू शकत नाही हे शरद पवार यांना पक्क माहित होतं. आणि त्यामुळे ज्या वेळेस 2019 सालच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेस शरद पवार म्हणाले की जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात बसू. पण उद्धव ठाकरे यांची राजकीय महत्वाकांक्षा शरद पवारांना कुठेतरी आशेचा किरण वाटली आणि मग उद्धव ठाकरे यांच्या कुबड्या घेत शरद पवारांनी मवियाचं सरकार स्थापन केलं आणि ते सरकार सत्तेत आलं. ते जे मवियाचं सरकार होतं ते काय होतं हे आपण 2.5 वर्ष भोगलं. त्या सरकारमध्ये कसा भ्रष्टाचार झाला, कोविड त्या काळात होता तेव्हा जनतेचे कसे हाल झाले हे सगळं आपण अनुभवलं. शरद पवार यांनी एखाद्या फलंदाजाच्या बॅट सारखा उद्धव ठाकरे यांचा वापर केला, पण ती बॅट पेवेलियन मध्येच पडून राहील याची खात्री शरद पवारांनाही नव्हती मित्रा. ती बॅट मातोश्री मध्येच पडून राहिली आणि सरते शेवटी पवारांनाही ते सांगावं लागलं की 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे केवळ 2.5 दिवस मंत्रालयात आले. म्हणजे ज्याचा आधार घेतला तो आधारही आधारहीन झाला. आणि अशा प्रकारे मित्रांनो शरद पवार हे त्यांनी स्थापन केलेलं सरकारच गमावून बसले नाही, तर त्यानंतरच्या राजकारणात शरद पवारांना आपण स्थापन केलेला पक्षही गमवावा लागला. शरद पवार यांनी चाणक्यगिरी करत सरकार स्थापन केलं, अगदी बरोबर, पण ते सरकार गमवावं लागलं कारण ज्या बॅटचा आधार घेतला होता त्या बॅटला गंज चढला होता आणि घरात बसून बसून ती बॅट अक्षरशः निकामी झाली होती. अशा वेळेस मग ज्यांना त्या बॅटचा उपयोग नाही ते बाहेर पडले मित्र आणि त्यांनी आपापले मार्ग निवडले. आता शरद पवारांकडे एकच बॅट होती आणि ती म्हणजे अजित पवार रूपी बॅट. पण काका आपल्या बॅटचा उपयोगच करत नाही, आपली बॅट आपल्या सारखी वापरतच नाही. हे जेव्हा अजित पवारांच्या लक्षात आलं तेव्हा अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि स्वतः रणांगणात आले. जो पक्ष स्थापन केला होता, ज्या पक्षासाठी आपलं सर्वस्व दिलं होतं, तो पक्ष फुटला, अजित पवार बाहेर पडले. आता मित्रांनो सांगा, हा योद्धा आहे ज्याला आपला पक्षही सांभाळता आला नाही, ज्याला आपली टीमही सांभाळता आली नाही, त्याला आपण कॅप्टन म्हणू का? नाही म्हणणार ना. मग तसंच झालं मित्र. शरद पवारांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, तो योद्धा कसा असू शकतो? आणि जरी योद्धा असला, जरी पुन्हा उभं राहण्याची त्याची कॅपॅसिटी असली, तरीही एक सामना तर नुकताच झाला. हा सामना अर्थातच ग्रामपंचायत निवडणुकीचा सामना होता आणि त्या सामन्यात पुतण्यांनी काकापेक्षा जास्त जागा, दुपटीपेक्षा जास्त जागा घेऊन दाखवून दिलं की शरद पवार यांची इनिंग आता संपलेली आहे. ग्लेन मॅक्सवेल यांनी चौकार षटकार मारून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिली.
आपला संघ हा अफगाणिस्तानला हरवेल इथपर्यंत नेऊन ठेवला. काकांनी कोणाला हरवलं? काकांनी मैदानात उतरून कोणालाच हरवलं नाही. आणि ज्या वेळेस मैदानात उतरण्याची वेळ आली त्यावेळेस काका स्वतःच हरले. ही परिस्थिती आहे. मग अशा वेळेस ग्लेन मॅक्सवेल आणि शरद पवार यांची तुलना ही खरंच योग्य आहे का? पण रोहित पवार यांनी केली आणि त्यामुळे हा व्हिडिओ करावा लागला. मित्र मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.